Good evening, everybody. We are learning now cell biology and biotechnology. In this chapter, we almost completed two lectures in which we see what is the cytology. Then uh, after that, we see stem cells. What is the stem cells? So role of stem cells, and then we see the types of stem cells. One is embryonic stem cells and adult stem cells. After that, we see the use of stem cells, in which we learn regenerative therapy. You know how the regenerative therapy useful for some diseases like diabetes, myocardial infarction, Alzheimer disease, etc. Then we see organ transplantation. Then after organ transplantation, we see organ and body donation. After that, we see the biotechnology use the biotechnology used in various areas. Biotechnology includes falling area. We see like a dairy industry. Then we see the and for production of antibiotic. Then biomolecules like DNA and protein in human welfare. Then we see development of plants and animal. Then genetic, non-genetic techniques in biotechnology. Then we see the benefits of biotechnology. अ, ते हे बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 पॉइंट तरी किमान लिहिता आले पाहिजेत. फर्स्ट पॉइंट आहे की त्याच्यामुळं यील्ड ऑफ द प्लांट इज इन्क्रीजेस पर हेक्टर, म्हणजे शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे. दुसरा कुठला आहे की डिसीज कंट्रोलमध्ये आलेले आहेत. व्हेरियस डिसीजेस जे आहेत ते कंट्रोलमध्ये आले. त्यानंतर फास्ट फ्रूट सिटिंग व्हरायटीज, म्हणजे पर ॲनम तुमचे जे फ्रुट्स आहेत ते जास्त क्वांटिटीमध्ये आणि जास्त प्रोडक्शन देत आहे. आणि जे टेम्परेचर आहे, त्यानंतर ड्रॉट आहे, वॉटर स्ट्रेस आहे, ह्याच्यामुळं जे काही प्लॅन्टवरती परिणाम होतात त्याच्यावर पण आपल्याला मात करता आलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता कमर्शियल ॲप्लिकेशन बायोटेक्नॉलॉजी म्हणजे आपण क्रॉप बायोटेक्नॉलॉजी पाहिलं. इन क्रॉप बायोटेक्नॉलॉजी वी सी हायब्रिड सीड्स. मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की हायब्रिड सीड्स म्हणजे काय आणि दुसरे आपले जेनेटिकली मॉडिफाईड काय असतं. तर हायब्रिड सीड्समध्ये टू डिफरंट क्रॉप्समध्ये आपण हायब्रिडायझेशन करतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या झाडांमध्ये आपण हायब्रिडायझेशन. तुम्हाला हायब्रिड सीड कळलंय का फरक? हायब्रिड सीड आणि जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स. हो सर. म्हणजे हायब्रिड सीड्समध्ये दोन समजा एखादं पोमोग्रेंट आहे आणि एखाद्या झाडाला जास्त पोमोग्रेंट लागतात, तर त्यात आपण हायब्रिडायझेशन करून चांगल्या प्रकारचं सीड्स डेव्हलप करू शकतो. किंवा आणि जेनेटिकली आपण काय करतो, त्या क्रॉप डेव्हलप म्हणजे जेनेटिकमध्ये फरक असा आहे की त्या क्रॉपचं जेनेटिक स्टडी करून त्याच्यामध्येच आपण चेंजेस करतो. त्याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणतो. त्याच्यामध्ये आपण बीटी कॉटन पाहिलं. आता बीटी कॉटन कोण सांगेल बीटी कॉटन काय? तुम्हाला कळलंय हे मला कळेल. कोणी एक्सप्लेन करेल व्हॉट इज अ बीटी कॉटन? आपण काय करणार आहे? बीटी कॉटन म्हणजे कॉटन, तर कॉटनचं जे क्रॉप आहे म्हणजे कापसाचं जे पीक आहे त्याच्यावरती व्हेरियस बुलवर्म्स असतात. म्हणजे बोंड अळीचा प्रादुर्भाव व्हायचा. तर त्या बोंड अळीमुळे ते क्रॉप पूर्ण नष्ट व्हायचं. त्यासाठी सायंटिस्ट लोकांनी बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून बॅक्टेरियम बॅसिलस बॅक्टेरिया आहे ना, बॅसिलस थ्युरिंजेनेसिस हा जो आहे, हा बॅसिलस थ्युरिंजेनेसिस हा बॅक्टेरिया त्या बोंड अळीला मारतो. तर त्या बॅसिलस थ्युरिंजेनेसिसच्या जीनमध्ये, लक्षात घ्या, बॅसिलस थ्युरिंजेनेसिस जो बॅक्टेरिया आहे त्याच्या जीनमधली जी प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीवरून तो त्या बुलवर्म्सला मारतो म्हणजे बोंडअळीला मारतो, तो जीन तिथून सेपरेट करून त्या कॉटनचं जे प्लांट क्रॉप आहे तर त्या ह्याच्यामध्ये तो जेनेटिकली इम्प्लांट करायचा.
आणि तो इम्प्लांट केल्यानंतर जे क्रॉप येणार आहे त्या क्रॉपवर जशी बोंडाळी आली, त्यांनी ते बोंडाळीने खाण्यास सुरुवात केली की त्याचं एलिमेंटरी कॅनल जे आहे डायजेस्टिव्ह सिस्टम, तो जॉईन झाले ना, हां, तर तो एलिमेंटरी कॅनल डिस्ट्रॉय झाल्यानंतर ती मरून जाते. म्हणजे ही बीटी कॉटन टेक्नॉलॉजी अशी आहे की जो बॅसिलस thuringiensis जो बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया त्यातला जो डिस्ट्रॉय करणार आहे, कुणाला डिस्ट्रॉय करणार आहे तर कॉटनवरच्या बोंडाळीला. तर डिस्ट्रॉय करणारे जे प्रोटीन आहे किंवा जो जीन आहे तो जीनच आयसोलेट करून त्या बीटी कॉटनच्या ह्याच्यामध्ये इम्प्लांट केला जातो आणि मग ते ज्या क्रॉप उगवल्यानंतर ऑटोमॅटिकली ते बोंडाळी मारली जाते. म्हणजे तुम्हाला तिथं ते बोंडाळी मारण्यासाठी फवारणी करायची गरज नाही. बीटी कॉटन कन्सेप्ट कळली का? का नाही हो कळली? सर. लिहिता येईल ना परीक्षेत आलं तर? तुम्हाला हो सर. तुम्हाला असं लिहायचं की जीन हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis. म्हणजे बॅसिलस thuringiensis जीन आयसोलेट केला म्हणजे वेगळा केला आणि इंटिग्रेटेड विथ द जीनोम ऑफ द कॉटन, म्हणजे कॉटनच्या ह्याच्यात तो इम्प्लांट केला, एवढंच लिहा. म्हणजे बॅसिलस thuringiensis जीन आयसोलेट करून तो त्या प्लॅनमध्ये कॉटनच्या इम्प्लांट केला की ते जे झाड मोठं झालं आणि जसे काय बुलवर्मनी अटॅक केला त्या कॉटनवर, कॉटनच्या प्लॅन्टवर, तर ते बोंडाळी खाणार, त्याची ल्यूज खाणार किंवा ते कॉटन खाणार. तर त्याच्या तो बॅसिलस thuringiensis त्याच्यामध्ये इन्क्लूड असल्यामुळं तो त्याच्या एलिमेंटरी कॅनलला डिस्ट्रॉय करतो. म्हणजे त्याची जी पचन संस्था आहे बोंडाळीची त्याला मारून टाकतो आणि तो मरून जातो. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव समाप्त होतो. याला बीटी कॉटन म्हणतात. त्यामुळे तुमची कॉटनची यील्ड वाढली, म्हणजे कॉटन कापसाची जे प्रोडक्शन आहे ते वाढलं. त्याला बीटी कॉटन म्हणतात. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा हा यूज आहे. हे कळलंय का तुम्हाला? बीटी कॉटन. हो सर. सेम बीटी ब्रिंजल. आता बीटी ब्रिंजल म्हणजे काय? बीटी शब्दाचा अर्थ काय? बॅसिलस thuringiensis. बॅसिलस thuringiensis जीन आयसोलेट करून कशामध्ये हे करायचं आहे? व्हरायटी ब्रिंजल. तर तो ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांग्यामध्ये. तर तो वांग्यामध्ये पण हा वेगवेगळ्या कीटक आहेत, ज्या इन्सेक्ट्स आहेत, कुठल्या ज्या आळे आहेत, वर्म्स आहेत, त्यांना मारण्यासाठी सेम टेक्निक, त्याला बीटी ब्रिंजल असे म्हणतात. सेम टेक्निक वापरून गोल्डन राईस बनवला जातो. आता गोल्डन राईस म्हणजे काय? आपलं जे राईस आहे त्या राईसमध्ये बीटा कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए चं प्रमाण थोड्या प्रमाणात असतं, पण त्यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होता असा तो जीन काढून ते इम्प्लांट केल्यानंतर त्याची म्हणजे त्याचं जे व्हिटॅमिन ए असण्याचं जे प्रमाण आहे ते 23 टाइम्स वाढलं आणि बीटा कॅरोटीनचं. त्याला गोल्डन राईस असं म्हणतात. आता इथपर्यंत आपण पाहिलं होतं. काय तुम्हाला शंका आहे का? बीटी ब्रिंजल आहे, बीटी कॉटन आणि गोल्डन राईस. कुणाला शंका आहे का? नाही सर. कळलंय? कन्सेप्ट क्लिअर आहे? हो. मग आपण आता जे पाहतोय ना की बायोटेक्नॉलॉजीचे यूज काय आहे, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा आपल्याला यूज त्याच्यामध्ये आपण कुठलं पाहतोय? बायोटेक्नॉलॉजीच्या यूजमध्ये आपण कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे क्रॉपमध्ये पाहतोय. आता हर्बिसाइड्स टॉलरन्स. आता हर्बिसाइड्स म्हणजे काय? की साइड्स म्हणजे मारणे, हर्ब्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वीड्स, धान्य. वीड्स म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती. आता हर्बिसाइड टॉलरंट प्लांट म्हणजे काय? की वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप. इफ herbicides are used to destroy the weeds, if it affect the main crop too. Due to this herbicide tolerant plant variety of crop are being developed. Due to this it has been become possible to selectively destroy the weeds. म्हणजे काय की तुम्ही बघा, कुठेही तुम्ही जर प्लांट लावलं की त्या ठिकाणी तण येतं. तण म्हणजे वीड येतं आणि ते वीड इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं की जे तुमचं मूळ प्लांट आहे त्याच्यापेक्षा त्याची ग्रोथ जास्त होते आणि मूळ प्लांटची प्रोडक्शन कमी होऊन त्याचे उत्पादन कमी होतं. तर मग आता हे तण मारण्यासाठी आपण
तुम्हाला नाव माहिती आहे का कुठलं मग वापरतात? ते मग ज्यांना शेतीत काम करतात त्यांना माहित असेल की जर तण मारण्यासाठी कशाची फवारणी करतात शेतकरी हल्ली. राऊंड अप माहिती आहे? नाही ऐकलं का? राऊंड अप ऐकले का? राऊंड अप नावाचं एक केमिकल आहे. ते मारलं की नाही ऐकलं सर. हा, राऊंड अप नावाचं एक केमिकल आहे. ते जर तुम्ही त्या गवतावर मारलं तर ते गवत जळून जातं. पण हे जेव्हा तुम्ही राऊंड अप मारता तेव्हा जो मूळ प्लांट आहे त्या प्लांटला पण त्याची धोका निर्माण होऊ शकतो. शेवटी ते केमिकल आहे, ते त्याला मारू शकतं. तर आता हे काय करतात की वीड टॉलरन्स, हे जे वीड्स उत्पन्न होणार आहे त्याचा टॉलरन्स, त्याचा परिणाम प्लांटवर होऊ नये म्हणून असंच प्लॅन आपण डेव्हलप करतात. म्हणजे बायो टेक्नॉलॉजीचा यूज करून त्याला आपण हर्बिसाइड टॉलरन्स प्लांट असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे तण उगवणार आहे, हार्बीज म्हणजे वेगवेगळ्या हार्बीवर प्लांट होणार आहेत, त्याची ग्रोथ रोखणार आणि फक्त आपल्याला जे प्लांट पाहिजे त्याची ग्रोथ होणार. याला हार्बिसाइड साइड टॉलरंट प्लांट असं म्हणतात. हे तुम्हाला हे कळलंय का? हार्बिसाइड टॉलरंट प्लांट कळलंय का? हा, हे तुम्हाला आता हे 3-4 असं पाठ झालं पाहिजे. एक काय, हायब्रिड सीड्स, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मध्ये हायब्रिड सीड, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि हार्बिसाइड टॉलरन्स. आता बायो फर्टिलायझर्स, एकच मिनिट. तर आता बायो फर्टिलायझर्स आपण नायट्रोजन फिक्सेशन पाहिलेलं आहे अगोदरच्या चॅप्टर मध्ये. आठवते का तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन? कुठला बॅक्टेरिया यूज होतो आपण त्याच्यामध्ये? ॲझिटोबॅक्टर. आठवते का? नाही आठवत का? आहेत का सगळे ऑनलाईन? आठवतंय का? आयडिया सर. एकच मिनिट, मी दाखवलं की लक्षात येईल. नायट्रोजन फिक्सेशन हो का? हे आठवलं का? सल्फ्युरिक एक मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट, तुम्हाला मी फोन जॉईन झाला. Microbial inoculant. Some microbes containing inoculant are produced by process of ferment. Fermentation. These inoculants are spread on the seeds before sowing, and some these inoculant are released into the plants. Microbes in the inoculant help the plant to growth, supplying nutrients. They improve the quality of vegetarian plant solution containing azotobacter and artificial nitrogen is used organic farming. म्हणजे आता हे जे आपण पाहिलं ना, तर ह्याच्यामध्ये जे ल्युगोमिनस प्लांट्स असतात की ज्यांना शेंगा येतात, म्हणजे भुईमुगाची शेंग असेल, ह्याच्यामध्ये जे ॲजिटोबॅक्टर असतात ते मला वाटतं आपण वर एक पाहिलेलं आहे ह्याचं एक्झाम्पल नायट्रोजन फिक्सेशनचं. ॲजिटोबॅक्टरचं हे जे आपण आता पाहिलं ना, मायक्रोबियल इनॉक्युलंट, म्हणजे ॲजिटोबॅक्टर जे आहे ते नायट्रोजन फिक्सेशन करतं. म्हणजे जे लिग्युमिनस प्लांट आहे त्या लिग्युमिनस प्लांटच्या रूट्सला त्या हे जे ॲजिटोबॅक्टर त्याच्यात त्या प्लांटच्यात गाठी गाठी असतात. तुम्ही भुईमुगाची शेंग काढून बघा तर तुम्हाला असं त्याच्या गाठी गाठी दिसतील खाली याला एंडला.
त्याच्यामध्ये ॲजिटोबॅक्टर असतो. मग आता ज्या प्लांटमध्ये सॉइलमध्ये नायट्रेट आणि नायट्राइट्स असतात, लक्षात घ्या. सॉइलमध्ये नायट्रेट आणि नायट्राइट्स असतात. हे नायट्रेट आणि नायट्राइट प्लांट घेऊ शकत नाही. तर ते घेण्याचं काम कोण करतं? तर हे ॲजिटोबॅक्टर जो असतो त्या प्लांट्समध्ये, तो ॲजिटोबॅक्टर त्या याचं नायट्रोजन म्हणजे युजफुल नायट्रोजन मध्ये कन्व्हर्जन करून ते प्लांट कन्वर्ट करतो. ह्याला जे प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. तुम्हाला कळलंय का नाही नायट्रोजन फिक्सेशन? आठवते का नायट्रेट आणि नायट्राइट्स जे प्लांटचे आहेत? तर नाही आठवत? परत सांगायचं का? हम्म. सर थोडक्यात परत सांगा ना. हा, आपण आता जे नवीन काय जॉईन झाले त्यांना सांगतो. आपण 8 चॅप्टर मध्ये सेल बायोटेक्नॉलॉजी, सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी पाहतोय. त्याच्यामध्ये हाऊ कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी पाहतो. तर आपण 7 चॅप्टर मध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया पाहिले. तुम्हाला मी 40 बॅक्टेरियांची आणि व्हायरस बॅक्टेरिया आणि वेगवेगळे व्हायरसेस फर्मेंटेड करणारे ईस्ट यांची नावं पाठ करायला सांगितली होती, बरोबर? त्याच्यामध्ये ॲजिटोबॅक्टर एक व्हायरस बॅक्टेरिया आहे. तो प्लांट जे आहेत म्हणजे कुठले लिग्युमिनस प्लांट म्हणजे शेंगा असणारे सगळे, भुईमुग असेल, जेवढे जेवढे प्लांट आहेत त्यांच्या मुळाला एक गाठ येते. त्या गाठीमध्ये हा ॲजिटोबॅक्टर असतो. तर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा काढून बघा, त्या शेंगामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गाठी दिसतील, त्यात ॲजिटोबॅक्टर असतो. हा ॲजिटोबॅक्टर काय करतो? हा ॲजिटोबॅक्टर जे सॉइलमध्ये नायट्राइट्स आहेत म्हणजे जे प्लांट वाढायसाठी आपल्याला नायट्रोजनचे घटक आवश्यक असतात, त्या नायट्राइटचे जे घटक आहेत त्याचे ऍब्सॉर्प्शन तो करायला मदत करतो. तर ही जी प्रक्रिया आहे ही नायट्रोजन आवश्यक असलेला घेण्याची जी प्रक्रिया, ह्याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. आता कळलं का? ही जी प्रक्रिया कोण? ॲजिटोबॅक्टर करतो. मग आता हे काय करतात? बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून हीच प्रक्रिया सहज सोपी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये सॉइलचा जो व्हॅल्यू आहे ते वाढते, म्हणजे त्याची फर्टिलायझेशन कॅपॅसिटी वाढते, म्हणजे त्याची पोत वाढतो. तर ही जी नायट्रोजन फिक्सेशन आहे सॉइल मधले, म्हणजे नायट्रोजन जो यूज करण्याची सॉइल मधली जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. हे ही जी आपण गेल्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. आता तेच बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून कसं करतात त्याचं ह्यांनी इथे एक्झाम्पल दिले. आता तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन कळलं का? की झाडाच्या मुळापासून आवश्यक घटक घेण्यासाठी जे ॲजिटोबॅक्टर हेल्प करतात त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. कळलंय का? का नाही कळलं? आता हे बायो फर्टिलायझर्स काय आहेत? आता ह्याच्यामध्ये सी मध्ये, ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ द प्लांट्स आर इम्प्रूव्ड. आता दोन प्रकारचे फर्टिलायझर्स आपण यूज करतो, बायो फर्टिलायझर्स आणि केमिकल फर्टिलायझर्स. बायो म्हणजे जे फर्टिलायझर्स हे ऑर्गेनिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल्स यूज नाहीत. आणि दुसरे जे आहेत ते केमिकल यूज असणारे केमिकल फर्टिलायझर्स, त्याच्याऐवजी आपण बायो फर्टिलायझर जर यूज केले, हे नायट्रोजन फिक्सेशन आहे, जे नायट्रोजन इझिली प्लांटला अवेलेबल करायचं आहे त्याची कॅपॅसिटी वापरते. तुम्ही जेवढे केमिकल जास्त वापराल तेवढं त्यांची नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी कमी होते. म्हणून आपण बायो फर्टिलायझर्स यूज केले पाहिजेत, म्हणजे जे केमिकल नाहीत असे. म्हणजे त्याच्यामुळं त्याची नायट्रोजन फिक्सेशन आणि फॉस्फेट सोल्युबलायझेशन, म्हणजे आता प्लांटच्या सॉइलमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फेट्स आहेत पण ते वॉटर सोल्युबल नसेल तर ते प्लांट ते ऍब्सॉर्ब करू शकत नाही. तर ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी त्याचे सोल्युबलायझेशन असले पाहिजे. आता ह्याला हे आपल्याला युजफुल कुठले बॅक्टेरिया आहेत? मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोझोम, ॲझोटोबॅक्टर नॉस्टॉक, ॲनाबिना अँड प्लांट लाईक अझोला आर यूज ॲज अ बायोफर्टिलायझर्स. आता हे अझोलाचं चित्र आहे. हे अझोला तुम्ही बायो फर्टिलायझर्स म्हणून खत म्हणून यूज करू शकता. हे प्लांट कट करून त्याच्यापासून खत बनवता येतं. आणि दुसरे बॅक्टेरिया पण तुम्ही, रायझोझोम आहे, ॲझोटोबॅक्टर नॉस्टॉक आहे, ॲनाबिना, हे जे आहेत ह्या बॅक्टेरिया यूज केले की हे तुमची प्रक्रिया केमिकली करण्याऐवजी बायो फर्टिलायझर्स असं त्याला म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल वापरलं जात नाही. इन द लास्ट इयर वी स्टडी द टिश्यू कल्चर, तुम्ही लास्ट इयरला स्टडी केलंय असं
त्याला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे बायो फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सेशन हे कळलंय का? का नाही कळलं? हो सर. हम्म? सर परत थोडस सांगा. कुठला? आता तुम्हाला पहिलं नायट्रोजन फिक्सेशन कळलंय का हे मला सांगा, तुम्हाला परत जातो. हो. हो सर. हा हा इथलाच कन्सेप्ट. ते करण्यासाठी आपण काहीतरी केमिकल्स वापरतो. हे जे आहे ना लिग्युमिनस प्लांटचं क्लिनिंग टेक्नॉलॉजी नंतर आपण पाहिलं होतं नायट्रोजन फिक्सेशन. ओके, ह्या इथं एवढाच पॅरेग्राफ आहे तुम्हाला. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग ऑफ फर्मेंटेशन. दीज इनॉक्युलंट स्प्रेड ऑन द सीड्स बिफोर सोईंग. म्हणजे जे तुम्ही बी पेरणार आहे त्याच्यावरती ते इनॉक्युलंट स्प्रे केले जातात, जे फर्मेंटेशन प्रक्रिया तयार झालेले असतात. सम ऑफ दिस इनॉक्युलंट आर रिलीज्ड इन टू द प्लांट. ते प्लॅन्टमध्ये रिलीज होतात. मायक्रोब्स इन इनॉक्युलंट हेल्प प्लॅन्ट टू ग्रोथ सप्लाइंग न्यूट्रिएंट्स. म्हणजे त्या प्लॅन्टला सगळे न्यूट्रिएंट घेण्यासाठी ते मदत करतात. इनॉक्युलंट जे मायक्रोबियल कंटेंट आहे, दे इम्प्रूव्ह द quality of vegetarian foods. Solution containing azotobacter and artificial nitrogenase is used to organic farming. म्हणजे हे ॲझोटोबॅक्टर वगैरे जे आहेत हे पासून बनवलेले घटक वापरलं की त्याचं नायट्रोजन फिक्सेशन किंवा न्यूट्रिएंट्स यूज करण्याची कॅपॅसिटी वाढणार आहे. त्याचा यूज केलं की आपल्याला जास्त प्रमाणात यील्ड मिळणार आहे नायट्रोजन फिक्सेशन केल्यामुळे. आता हे बायो फर्टिलायझर जे आहेत त्यांनी कुठले कुठले रायझोझोम आणि ॲझोटोबॅक्टर, आता तो आपण आता वाचलंच की ॲझोटोबॅक्टर आणि ते घटक आहेत. हे जर ॲज अ बायो फर्टिलायझर्स, म्हणजे ही काय जी प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रियेत आपण केमिकल नाही टाकायचं, तो बॅक्टेरिया आणून सोडायचा, तो बॅक्टेरिया ग्रो होणार आणि तो केमिकली घडवून आणणार. त्याला आपण आपण ह्यालाच काय म्हणतो की बायो फर्टिलायझर्स म्हणतो. जे आपण हे करतो त्याला बायो फर्टिलायझर्स म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही आझोला नावाचं हे प्लॅन्ट आहे, हे बायो फर्टिलायझर्स म्हणून यूज करता येतं. तुम्हाला आता हे बायो फर्टिलायझर्स कळले का कन्सेप्ट? येस सर. आता ॲनिमल हॅजबंड्री, आता हे आपण एक बायोटेक्नॉलॉजीचं कमर्शियल ॲप्लिकेशन क्रॉपमध्ये पाहिलं. क्रॉपमध्ये तुम्हाला हायब्रिड सीड्स लेता येईल, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप लेता येईल. त्यात बीटी ब्रिंजल आहे, बीटी कॉटन आहे, गोल्डन राईस आहे, नंतर हार्बिसाइड टॉलरंट प्लांट आणि बायो फर्टिलायझर. हे 3 पॉईंट तर लिहिता आले पाहिजे. आता ॲनिमल हॅजबंड्री म्हणजे काय? आता आपण गेल्या वेळेस पाहिलं की आता ॲनिमल हॅजबंड्री म्हणजे ॲनिमलमध्ये ह्या बायोटेक्नॉलॉजीचा काय उपयोग होतो का? जसं आपण टेस्ट ट्यूब बेबी पाहिलं. टेस्ट ट्यूब बेबी आठवते का? की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपण ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलाइज करून ते टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलाइज करून नंतर आपण युट्रसमध्ये सोडतो. सेम असंच ॲनिमलच्या बाबतीत करता येतं. त्याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे आणि दुसरे एम्ब्रिओ ट्रान्सफर. आता तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट सांगतो. पहिले तुम्ही नीट ऐका. आता फर्टिलायझेशन कधी होतं कोण सांगेल? 2 घटक लागतात. कुठले गॅमेट लागणार? मेल आणि मेल आणि फिमेल. मेल आणि फिमेल. आता ॲनिमलच्या बाबतीमध्ये 2 प्रकारे ते ह्या टेक्निकचा उपयोग करतात. आता त्यांच्यामध्ये पण फर्टिलायझेशन होणार आहे. बफेलो असेल तर बफेलोचे होणार आहे, काऊ असेल तर काऊच होणार आहे. हे फर्टिलायझेशनला बायोटेक्नॉलॉजीचा कसा यूज करतात? आता पूर्वी काय असतं, मेल पार्टन आणि फिमेल पॅटर्न, मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होणार. तर आता हे टेक्निक काय करतात की त्यासाठी आता समजा काऊ आहे तर काऊसाठी तो बैल असतो, त्याचं बैलचं स्पर्म काढून स्पर्म तो त्या काऊच्या ह्याच्यामध्ये इंजेक्ट करत असतो आणि त्यानंतर ती काऊ फर्टाईल होणार. तर आता जो स्पर्म आहे बैलाचे, तर ते स्पर्म कलेक्ट करतात आणि ते खाली -°C फ्रोझन करतात. आणि ज्या वेळेस ते फिमेल, जसं फिमेलमध्ये ह्युमन बिईंगमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल झाल्यानंतर आपण 6व्या दिवशी ते टेस्ट ट्यूब बेबीचं
आत इम्प्लांट करतो 14 दिवसानंतर 6 दिवसांनी, म्हणजे 21व्या दिवशी, बरोबर, ओव्हम रप्चर झाल्यावर. तसं सेम हे जे स्पर्म आणलेले आहेत बैलाचे, ते आर्टिफिशियली इंजेक्शनद्वारे किंवा एका नळीद्वारे फिमेलच्या युटरसमध्ये सोडले जातात. आणि तिथं युटरसमध्ये सोडल्यानंतर तिथं परत फर्टिलायझेशन होणार आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या ॲनिमलचं ओव्हम तयार होणार, झायगोट तयार होणार आणि तो ॲनिमल प्रोड्यूस होणार. ही टेक्निक तिथं असते. ह्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे काय? सिमेन, ज्या स्पर्म आहे ते सिमेन इन्सर्ट करणे, त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणतात. आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन कळलंय का नाही कळलं तुम्हाला? समजलं सर. समजलंय ना? आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन च्या पुढचं आहे टेक्निक, ते म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट. म्हणजे काय? सेम टेस्ट ट्यूब बेबी सारखं, की एम्ब्रिओ पर्यंत घटक, म्हणजे आता पहिल्यांदा मेल फिमेल गॅमेट एकत्र येणार, झायगोट तयार होणार, झायगोट नंतर तो सेल्स वाढत जाणार, एम्ब्रिओ तयार होणार. हा एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट करायचा, म्हणजे वेगवेगळ्या फिमेल युटरसमध्ये तो ट्रान्सप्लांट करायचा आणि त्याची ग्रोथ करायची. ह्याला एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल यांचं कॉप्युलेशन, म्हणजे त्यांची मीटिंग होण्याची गरज नाही. तुम्ही त्यांचं सिमेन डायरेक्ट, म्हणजे जसं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये करतो तसं सेम ॲनिमलमध्ये करतात. त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, आणि टेस्ट ट्यूब बेबीचं टाईप केलं तर त्याला एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट. ते एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट दुसऱ्या ह्याच्यात करतात. म्हणजे सरोगेसी मदर जे आपण पाहिलं, आठवते का सरोगेसी मदर? की युटरस. सेम तसंच टेक्निक ॲनिमलमध्ये, म्हणून त्याला ॲनिमल हॅजबंड्री म्हणतात. आता ॲनिमल हॅजबंड्री मधले तुम्हाला उपयोग सांगतात. 2 main method are artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. It helps to improve both quantity and quality of animal products. Example, milk, meat, wool, etc. Similarly, animals with more strength have been developed for hard work. आता याच्यात कसं आहे, की आता तुम्ही ज्यांनी ग्रामीण भागात त्यांना पाहिलं असेल की एखादी म्हैस 20 लिटर दूध देते, एखादी 5 लिटर देते. आता जी 20 लिटर देणार आहे, जर त्या म्हशीचा तुम्ही ओव्हम काढला आणि त्याचं फर्टिलायझेशन केलं आणि तो आर्टिफिशियल किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर दुसऱ्या ह्याच्यात केला, तर ते पण बफेलो 20 लिटर देईल. किंवा एखादा बैल आहे किंवा मेल आहे बफेलो मधला, त्यांनी पण त्याच्यात काय वैशिष्ट्य असतील ते जर आपण चांगली वैशिष्ट्ये घेऊन चांगली जर प्रोडक्शन केलं, तर आपल्याला दूध जास्त प्रमाणात मिळणार आहे. मीठ म्हणजे त्याचं मांस जे आहे बफेलोचं ते पण मिळणार आहे. हे असे बायोटेक्नॉलॉजीचे यूज करून आपल्याला ह्या टेक्निक यूज करून मिल्क प्रोडक्शन करता येतं. त्यानंतर वूल म्हणजे जर मेंढी वगैरे असेल तर त्याच्यावरची लोकर, आणि मीठ म्हणजे मांस, याचा आपल्याला यूज करता येतो. हे तुम्हाला ॲनिमल हॅजबंड्री मधला बायोटेक्नॉलॉजी यूज कळला आहे का नाही? हो सर, कळलं. म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट, एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ज्या ग्रामीण भागातल्यांनी पाहिलं असेल, तो डॉक्टर येतो आणि तो जो सिमेन आहे तो त्या काऊच्या किंवा ह्याच्यामध्ये बफेलोच्या ह्याच्यामध्ये युटरसमध्ये इन्सर्ट करतो आणि इंजेक्शन टाईप ते दिलं की आत गेलं की ते फर्टिलायझेशन होऊन त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहणार त्या ह्याच्यामध्ये, त्या काऊमध्ये किंवा बफेलोमध्ये, आणि त्याच्यापासून हे होणार. ह्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आणि एम्ब्रिओ तयार झालेला दुसऱ्या ह्याच्यातून आणून ह्यात इम्प्लांट करायचा. हे सगळे बायोटेक्नॉलॉजीचे मुळे शक्य झाले. आता पहिलं आपण कुठलं पाहिलं? क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. नंतर ॲनिमल हॅजबंड्री म्हणजे ॲनिमलचे पालन पोषण करणारी ब्रँच आहे, त्याला ॲनिमल हॅजबंड्री म्हणतात. आता हे 2 क्रॉप्स बायोटेक्नॉलॉजी आणि ॲनिमल हॅजबंड्री कळलं? हो सर. आता तुम्हाला ह्याचा ह्युमन मध्ये काय उपयोग आहे? समजा तुम्हाला ह्युमन मध्ये विचारलं तर ह्युमन बिईंग मधल्या हेल्थ मध्ये पहिलं व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन. आता तुम्ही कोरोनाचं व्हॅक्सिनचं भरपूर ऐकलेलं आहे. आता हे व्हॅक्सिन बनतं कसं आणि ह्याचा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग काय करतात?
आता पूर्वी व्हॅक्सिन कसं बनायचं, लास्ट लास्ट टाइम मी थोडक्यात सांगितलं होतं. समजा आता पोलिओ आहे, पोलिओ पोलिओ व्हायरस आहे, पोलिओ मायलायटिस होतो त्यामुळे. तर पोलिओचा व्हायरस घ्यायचा, त्याला अर्ध मेला करायचा, म्हणजे त्याचे त्याला निम्मा मारायचा, आणि तो पोलिओ आपल्या शरीरात सोडायचा. तो गेला की तो फुल पॉवरनी नाहीये, बरोबर. तर त्याच्यावर आपल्या बॉडी अटॅक करणार आणि आपली बॉडी त्याच्या विरुद्ध लढायला तयार राहणार. तर ही आपण व्हॅक्सिनेशन असं करायचं. व्हॅक्सिनेशनचं तुम्हाला कळलंय का? की तुम्हाला थोडक्यात सांगतो, की आता आपल्या शरीरात कुठलाही बॅक्टेरिया व्हायरस गेला की आपल्या शरीरातली जी इम्युन सिस्टीम आहे, WBC आहे, त्याच्यावर अटॅक करतात. आणि त्यांना एकदा कळलं की अशा प्रकारचा व्हायरस आला की अशा प्रकारे अटॅक करायचा. मग आता हा कोरोना व्हायरस नवीन आला. मग ह्या कोरोना व्हायरस नवीन आल्यामुळं आपल्या बॉडी सिस्टीमला तो रिकॉग्नाइज करायला जरा अवघड गेलं. म्हणजे उद्या भारत पाकिस्तान युद्ध सुरू व्हायला आपली डिफेन्स सिस्टीम कशी लढाई करू शकतात, कशा प्रकारे ते अटॅक करतात, सेम तसंच आहे. आता उद्या पाकिस्तानच्या सोल्जरनी भारतावर अटॅक करताना भारतीय सोल्जरचा जर ड्रेस घातला, किंवा तुमच्या आमच्यातच जर पाकिस्तानचे लोक फिरायला लागले आणि त्यांनी अटॅक केला, तर कळणार आहे का आपल्याला? नाही. हा. सिमिलरली मग असं व्हायरस जर तो स्ट्रक्चर बदलत असेल आणि ते हे करत असेल, तर मग आपण काय करतो, समजा आता कोरोना व्हायरस आला, तो नवीनच आहे, तुमच्या इम्युन सिस्टीमला डाऊन करतोय. तर ह्यांनी काय केलं, त्या कोरोना व्हायरसलाच आपल्या शरीरात सोडायची. जुनी टेक्निक कशी होती, की तोच व्हायरस घ्यायचा, त्याला अर्धा मेलात मारायचा आणि मग तो आपल्या शरीरात सोडायचा. पण आता नवीन जी टेक्नॉलॉजी आली, बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये कोरोना व्हायरस जो आहे, तो कोरोना व्हायरस जो आहे त्याच्यापासून अँटीजन तयार करायचा. अँटीजन म्हणजे काय, जो शरीरात गेल्यानंतर त्याच्या विरोधात अँटीबॉडी तयार होतात. आता हा अँटीजन जो आहे, आणि त्या अँटीजन मुळे आपल्या शरीरावर जो अटॅक होणार आहे त्याचा जेनेटिक स्टडी करायचा, त्या अँटीजनचा. आणि तो जेनेटिक अँटीजन तयार करून तो व्हॅक्सिन म्हणून आपल्या शरीरात इंजेक्ट करायचा. म्हणजे त्याच्या विरोधात रोगप्रतिकारशक्ती करणारी बॉडी सिस्टीम तयार होती. म्हणून आता कोरोना दिलेल्या लोकांना ताप का येत होता, कारण तो जो जेनेटिक कोडिंग आहे, आणि जेनेटिक कोडिंग पासून जे प्रोटीन बनले तेच प्रोटीन त्या आपल्याला इंजेक्शन देतात त्यात होतं. त्यामुळे आपल्याला ताप यायचा. ताप आल्यानंतर काही काही लोक अति सांगायचे, आठवडा 15-15 दिवस ताप येतो. ऍक्च्युली 2 ते 3 दिवस ताप येतो, पण तो काय फुल फ्लेश नसतो. त्यामुळे तुमच्या बॉडीला एकदा कळलं की कोरोना असा दिसतो, त्याचा अँटीजन असा आहे, त्याला असं अटॅक करायचं, हे बॉडीला कळलं की परत तो आला की परत अटॅक. आता पूर्वीचे जे व्हॅक्सिन्स होते, त्या व्हॅक्सिनला लाईफ लॉंग नसायचं. तुम्हाला बूस्टर टिटॅनस 6 महिन्यांनी द्यायला लागतो, कारण तेवढी इम्युनिटी येत नाही. पण जे बायोटेक्नॉलॉजीने त्याचा जीन काढून, प्रोटीन काढून जे व्हॅक्सिन दिलं जातं, त्याच्यात तुमची लाईफ लॉंग इम्युनिटी राहते. कळलंय का तुम्हाला हे आता, व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनचं? तर आता तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये काय दिलं ते वाचून दाखवतो. व्हॅक्सिन इज द अँटीजन. आता अँटीजन म्हणजे काय, तुम्हाला आता मी सांगितलं की जो शरीरात जातो, तो शरीरात गेला की बॉडी अँटीबॉडी ज्याच्या विरोधात तयार होते, अँटीजन. आपण काय करतो, त्याचा अँटीजन शोधून काढतो त्या व्हायरस मधला, आणि तो आपल्या शरीरात, पूर्वी काय करायचे, तो अर्धा मेला करून सोडायचे. आता त्याचा स्टडी करून त्या अँटीजनला जो घटक प्रोटीन आहे तेवढाच घटक आज सोडला जातो. म्हणजे व्हॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिव्हन टू acquire either permanent or temporary immunity against specific pathogen or disease. म्हणजे हा अँटीजन तुमच्या शरीरात गेल्यानंतर तुम्हाला परमनंट किंवा टेम्पररी इम्युनिटी डेव्हलप होते. ट्रॅडिशनली दी व्हॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजन. म्हणजे पॅथोजन म्हणजे काय, तो कोरोना व्हायरस हा पॅथोजन. म्हणजे डायरेक्ट कोरोना व्हायरसच पूर्वी सोडत होते, अँटीजन सोडत नव्हते. अँटीजन म्हणजे काय, त्या पॅथोजन मधला, त्या कोरोना मधला असा कुठला जीनचा भाग आहे की जो माणसाच्या ह्याच्यावर अटॅक करतो आणि त्याला जास्त त्रास होतो, तेवढाच भाग काढून त्याचा अँटीजन तयार करायचा. पूर्वी तुम्हाला पॅथोजन पूर्ण वापरत होते. कम्प्लिटली ऑर पार्शियली किल्ड पॅथोजन वेअर यूज्ड इन व्हॅक्सिन. म्हणजे पूर्वी काय करत होते, अर्धा मेलेला किंवा पूर्ण मेलेला पॅथोजन तुमच्या शरीरात सोडला जायचा.
म्हणजे पोलिओ ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन होती. तो अर्धा मेलेला पोलिओ व्हायरस आपल्या शरीरात सोडायचे. मग आपली सिस्टीम बॉडी डेव्हलप करणार. ही अशी सिस्टीम पूर्वी होती. However, due to म्हणजे आता however due to this there were chances of uh, contracting the diseases in case of the some person. Hence, an alternative scientist tried to artificial produce vaccine with the help of biotechnology. आता हा जो पॅथोजन वापरून जो काय करायचं आहे त्याच्यामध्ये काय काय लोकांना प्रत्यक्ष इन्फेक्शनच व्हायला लागले. म्हणजे आता पण काही कोरोनाच्या लोकांना असं दावा आहे की आम्हाला कोरोनाचं इन्फेक्शन झालं. पण पॅथोजनच्या बाबतीत तसं होऊ शकतं. म्हणजे पॅथोजन म्हणजे तोच व्हायरस असतो, त्याला अर्धा मेला करून आपल्या शरीरात सोडला जातो. पण बाकी अँटीजनच्या बाबतीत म्हणजे अँटीजन म्हणजे काय, त्या पॅथोजन त्या व्हायरसच्या आतला जेनेटिक स्ट्रक्चर जो तुमच्या बॉडीला मारणार आहे तेवढाच पार्ट करून अँटीजन तुमच्या शरीरात सोडला जातो. त्याच्या बाबतीत तसं होत नाही. हेन्स अँड अल्टरनेटिव्ह सायंटिस्ट म्हणजे आता पूर्वी पॅथोजन सोडल्यानंतर त्याचंच इन्फेक्शन लोकांना व्हायला लागलं, म्हणून सायंटिस्ट लोकांनी काय केलं, alternative scientists try to artificial produce vaccine with the help of biotechnology. For this purpose, scientists produces antigen in laboratory with the help of gene isolated from pathogen and used it in vaccine. Thus, safer vaccines are being produced. म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तेच, म्हणजे त्यांनी पॅथोजन मधला स्टडी केला, तिथला कुठला जीन आपल्यासाठी हार्मफुल आहे तो जीन बाजूला काढून अँटीजेन तयार केला आणि हा अँटीजेन तुमच्या शरीरात सोडला जातो. त्यामुळे तुम्हाला थोडा ताप येतो, हे येतं, हे त्याच्यामुळेच येतो. आणि हे केल्यामुळं काय फायदे झाले की हे वॅक्सिन सेफ झालं, तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला म्हणजे डायरेक्ट व्हायरस आपण त्यात इंट्रोड्यूस करत नाही. नाउ प्रोटीन विच ऍक्ट ॲज अ अँटीजन आर इंजेक्टेड टू प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल फॉर्म. आता अँटीजन मध्ये प्रोटीन आहे ते तुमच्या शरीरामध्ये इंजेक्ट केलं जातं. म्हणजे पूर्वी काय करायचे, तो पॅथोजन अर्धा मेला करून किंवा जिवंत सोडला जायचा, त्याच्याऐवजी तो प्रोटीन अँटीजन सोडला जातो. दिस प्रोटीन कीप दिस पर्सन अवे फ्रॉम द डिसीज बाय कीपिंग इम्युन सिस्टम ऍक्टिव्ह. Thus, injecting the antigen is a safest way of vaccination. Vaccines produced with the help of biotechnology are more thermostable and remain active longer duration. Polio and hepatitis. आता ह्या पॅथोजनच्या ऐवजी प्रोटीनचा जो अँटीजन करून जे व्हॅक्सिन आहे ते जास्त काळ जास्त ड्युरेशन पर्यंत ते स्टेबल राहतात. आणि म्हणजे पोलिओ, आता तुम्हाला सगळ्यांना पोलिओचे व्हॅक्सिन दिले, आता परत द्यायची गरज आहे का, नाही, तुम्हाला लाईफ लॉंग त्याची इम्युनिटी आलेली आहे. तसंच आता एक कोरोना व्हायरसच्या बाबतीत आत्ता म्हणतात की बूस्टर द्यावं लागेल, त्यानंतर द्यावं लागणार नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचं डायरेक्ट कोरोना व्हायरस न सोडता त्याचा अँटीजन सोडलेला आहे. त्यामुळे जी लाईफ लॉंग इम्युनिटी राहते. तुम्हाला आता हे व्हॅक्सिनचं कळलंय का नाही, यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन व्हॅक्सिन. कळाले सर, कळाले सर. पूर्वी कसं व्हॅक्सिन बनत होतं, आत्ता कसं बनतंय कळलंय का. हो सर. पूर्वी तो डायरेक्ट तो पॅथोजनच, तो व्हायरसच यूज करत होते, त्याला अर्धा मेला करून. आता तो व्हायरस जो आहे किंवा बॅक्टेरिया त्याचा स्टडी करायचा, त्याचा जेनेटिक कुठल्या ह्याच्यामध्ये तो तुमच्या बॉडीला अफेक्ट करतो तेवढा जीन आयसोलेट करायचा आणि त्याच्यापासून अँटीजन बनवून तुमच्या शरीरात सोडायचा. म्हणजे डायरेक्ट तो पॅथोजन तुमच्या शरीरात येत नाही. तर हे व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन मधला उपयोग कळला पोलिओचा. आता इडेबल व्हॅक्सिन्स, आता हे इडेबल व्हॅक्सिन्स काय तुम्ही पहिला ऐका. आता इडेबल व्हॅक्सिन्स म्हणजे काय की सायंटिस्ट लोकांनी असं अजून हे काही यूज नाही, म्हणजे हे अजून बालवाडीतच आहे, म्हणजे मिनी केजीत असल्यासारखं आहे. ही जी टेक्नॉलॉजी इडेबल व्हॅक्सिन हे अजून पहिलीत नाही, म्हणजे मिनी केजी ज्युनियर केजीत आहे. या टेक्निकमध्ये काय करतात, समजा एखादा व्हायरस आहे विब्रिओ कॉलरी. विब्रिओ कॉलरी म्हणजे उलट्या जुलाब होणारा व्हायरस एक आहे विब्रिओ कॉलरी. तर त्या विब्रिओ कॉलरीचं काय करायचं, तर तो त्याचा जो आपल्याला हार्मफुल आहे जीन मधला पार्ट, विब्रिओ कॉलरीच्या सेलमध्ये जायचं, न्यूक्लियसमध्ये जायचं. न्यूक्लियसमधील जो घटक ह्युमन बिईंगसाठी लूज मोशन करतो, ओमिटिंग करतो, तो घटक शोधायचा, त्याला आयसोलेट वेगळा करायचा
आणि हा जो आयसोलेट केलाय त्याला आपण ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस म्हणतो. हा जो व्हायरस आहे हा पोटॅटोमध्ये सोडायचा, म्हणजे बटाट्यामध्ये ठेवायचा. मग तो बटाटा मोठा होणार आणि त्या बटाट्यात मोठा झाल्यानंतर त्या ह्याच्या विरोधात लढणारी ताकद त्या बटाट्यात तयार होणार आणि आपण तो पोटॅटो खाल्ला की आपल्याला तो व्हिब्रिओ कॉलरीचा म्हणजे उलट्या जुळबाचा त्रास होणार नाही, अशी एक कन्सेप्ट आहे. त्याला इडेबल व्हॅक्सिन असं म्हणतात. म्हणजे इडेबल म्हणजे खाण्यासारखं, म्हणजे आपण व्हॅक्सिन करणार, इंजेक्शन द्यायची गरज नाही. जे घाबरतात त्यांना तर नाहीच नाही, म्हणजे हे इडेबल व्हॅक्सिन म्हणतात. हा बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे. तर ओके, हे तुम्हाला आता वाचून दाखवतो. वर इडेबल व्हॅक्सिन्स वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडेबल व्हॅक्सिन इज इन प्रोसेस, म्हणजे काम चालू आहे. अँड प्रेझेंटली पोटॅटो आर बिंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे हा जो बटाटा आहे हा बायोटेक्नॉलॉजीची यूज करून बनवला जातो. दिस पोटॅटो आर कॉल्ड ॲज अ ट्रान्सजेनिक पोटॅटो. ट्रान्स म्हणजे तो परिवर्तित झालेला, जेनिक म्हणजे ज्याचा जीन परिवर्तित झालाय, ट्रान्सजेनिक पोटॅटो. दिस पोटॅटो विल ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक व्हिब्रो कॉलरी, इस्चेरिशिया कोलाय. Consumption of this raw potato generate immunity against cholera and disease called E. coli. What will happen if this potato are cooked or consumed? मग हे जर पोटॅटो शिजवला आणि खाल्ला तर काय होईल? तर हे अजून सगळं प्रायमरी लेवलला असल्यामुळं त्याच्यात अजून तरी काय सांगता येत नाही. पण नक्कीच ही पुढे टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल आणि तुम्हाला इडेबल खाण्याजोगं व्हॅक्सिन तयार होईल. तर इडेबल व्हॅक्सिन्स कळलंय का तुम्हाला? हो सर. कन्सेप्ट क्लिअर? हो. आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर. आता ह्युमन हेल्थमध्ये आपण व्हॅक्सिन पाहिलं, इडेबल व्हॅक्सिन्स पाहिलं. यावर्षी तुम्हाला 100% क्वेश्चन येऊ शकतो व्हॅक्सिनवरती, तर तुम्हाला ते लिहावं लागेल. आणि आपण ट्रीटमेंटमध्ये कसा बायोटेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो, तर ट्रीटमेंटमध्ये कसा यूज करतो, तर आता इन्सुलिन कोण आले, इन्सुलिन इन्सुलिन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? इन्सुलिन कोण सिक्रेट करतं, कुठला बॉडी पार्ट सिक्रेट करतो? पॅन्क्रिया. जर इन्सुलिन तुमच्या शरीरात सिक्रेट झालं नाही तर तुम्हाला डायबिटीस होतो आणि तुमच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. तर बरं, तर हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून वापरलं जातं. आत्ता आपल्याकडं पूर्वी, आत्ता तर बायोटेक्नॉलॉजी, पूर्वी इन्सुलिन कशाचं वापरायचं, हॉर्सचा जो पॅन्क्रिया आहे त्याच्यापासूनचं इन्सुलिन ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांना वापरलं जायचं. हे सगळं बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून हे इन्सुलिन किंवा क्लॉटिंग फॅक्टर, समजा रक्तस्राव झाला तर रक्तस्राव थांबवण्यासाठी क्लॉटिंग फॅक्टर्स असतात. ते क्लॉटिंग फॅक्टर आपण बाहेरून घेऊन 12 ते 13 फॅक्टर असतात क्लॉटिंगचे, ते इंजेक्ट केले जातात. त्याला यूज ऑफ द बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे ट्रीटमेंटमध्ये याचा यूज कसा होतो बायोटेक्नॉलॉजीचा, त्याचं ते एकच ओळीत तुम्हाला दिलेलं आहे. आता तिसरी जी आहे इंटरफेरॉन, म्हणजे आता इंटरफेरॉन म्हणजे काय, की थोडक्यात व्हायरसच्या विरोधात आपल्याकडं तुम्हाला वाचून दाखवून मी क्लिअर होईल. दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल यूज इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. These are produced in blood. However, nowadays, with the help of biotechnology, transgenic E. coli are used to produce interferon. आता इंटरफेरॉन म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना मी पूर्वीपासून सांगतो की व्हायरसच्या विरुद्ध लढणारं औषध कुठलंही आता अस्तित्वात नाही. म्हणजे व्हायरसमध्ये आपण बॅक्टेरियाच्या विरोधात लढणारी आपल्याकडे ताकद आहे, पण व्हायरसच्या डायरेक्ट नाही. आपली बॉडी जिंकू शकते, आपण व्हायरसला मारू शकतो आपली बॉडी. पण कधी कधी आपलं शरीर जर महाग पडलं तर किंवा कमी पडलं तर मृत्यू पण होऊ शकतो. तर आता हे जे हा जो आहे की इंटरफेरॉन म्हणजे काय, हे ग्रुप ऑफ प्रोटीन आहेत
हे ग्रुप ऑफ प्रोटीन जेव्हा तुमच्याकडं हे होईल, व्हायरल इन्फेक्शन, समजा कोरोनाचं इन्फेक्शन झालं, तर हा जो ग्रुप ऑफ इंटरफेरॉन प्रोटीन आहे, तो तुमच्या शरीरात सोडायचा आणि तो त्या व्हायरसला मारणार. अशी ही टेक्नॉलॉजी, ही पण अजून एवढी डेव्हलप झालेली नाही आहे. हे सध्या सगळे मिनी के जी, सिनियर के जीतले आहेत. आता हे जीन थेरपी काय आहे? तर जीन थेरपी म्हणजे काय? जीन जीन म्हणजे काय? तर क्रोमोझोम मधला जीन असतो. त्या जीनच्या ज्या जेनेटिक डिसऑर्डर आहेत, समजा हॅलो, तुम्हाला ऐकायला आलं नाही का? हॅलो, 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 ऐकायला येते का? हॅलो.